त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. माईक आवाज येतोय का रे? मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यांचं मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसतोय. तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाल्या. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्याचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. ते संविधानिक पद नाहीये. नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस शिंदे ज्या प्रभागामध्ये राहिला आहे त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवाराने शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी जी आकडेवारी, मला आवाज आहे खणखणीत, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत आहे तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक जास्त निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. नाही आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना त्याने निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान. कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. पण जी काँग्रेस चर्चेत पुढच्या झेडपीच्या निवडणुका आहेत या झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये आम्हाला आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. असं बोलेन ना मी. काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढलात. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत. मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल. सगळं होईल. नाही पण उद्धवजी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी